स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर. आपण बघणार आहोत पोलीस भरती स्पेशल प्रश्न पेपर. आपला 5वा आहे. जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर याच्या अगोदर 4 पेपर झालेले आहेत. सराव पेपर 4 झालेले आहेत, ते तुम्ही बघून घेऊ शकता. आजचा पहिला प्रश्न काय आहे बघा आपला. महात्मा गांधी तंटमुक्त गाव मोहीम केव्हा सुरू झाली? महात्मा गांधी तंटमुक्त गाव मोहीम ही जी मोहीम आहे ते कधी सुरू झाली असा प्रश्न आहे. ऑप्शन पहिला आहे तुमचा 26 जानेवारी 2007, दुसरा ऑप्शन आहे 15 ऑगस्ट 2007, तिसरा आहे ऑप्शन 26 जून 2008 आणि चौथा ऑप्शन आहे 15 मे 2009. मग तुम्हाला सांगायचं आहे तंटामुक्ती गाव मोहीम केव्हा सुरू झाली. महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम केव्हा सुरू झाली, त्याचं करेक्ट ऑप्शन येईल 15 ऑगस्ट 2007 साली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू झाली 15 ऑगस्ट 2007 साली. कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. याच्यानंतर बघूया आपण महात्मा गांधीबद्दल जेवढे काही प्रश्न तयार होतात, महात्मा गांधीबद्दल जेवढे काही प्रश्न याच्या अगोदर पोलीस भरतीमध्ये विचारलेले आहेत ते सर्व प्रश्न इथं बनवले आहेत. ह्यापैकीच तुम्हाला महात्मा गांधीवर प्रश्न विचारला जातो. महात्मा गांधीचं पूर्ण नाव बघा, मोहनदास करमचंद गांधी हे महात्मा गांधीचं पूर्ण नाव आहे. त्यांचा जन्म काय आहे? 2 ऑक्टोबर 1869, 2 ऑक्टोबर 1869 महात्मा गांधीचं जन्मस्थान कुठे आहे त्यांचं? पोरबंदर, गुजरातमध्ये पोरबंदर या ठिकाणी त्यांचं जन्म झालं. त्यांच्या वडिलांचं नाव सुद्धा विचारलं जातं, करमचंद उत्तमचंद गांधी महात्मा गांधीच्या वडिलांचं नाव आहे. त्याच्यानंतर आईचं नाव सुद्धा विचारलं जातं परीक्षेमध्ये कधी कधी. आईचं नाव आहे पुतळाबाई. त्याच्यानंतर पत्नीचं नाव आहे कस्तुरबा गांधी. त्याच्यानंतर त्यांचं मृत्यूचं पण तारीख तुम्हाला डेट विचारली जाते. त्यांचं मृत्यूचं डेट आहे बघा 30 जानेवारी 1948 साली महात्मा गांधी यांचं मृत्यू झालं. आणि मृत्यूचं स्थान सुद्धा विचारलं जाते परीक्षेमध्ये. त्यांचं मृत्यूचं स्थान कोणतं आहे, कोणत्या ठिकाणी त्यांची मृत्यू झाली? नवी दिल्ली येथे त्यांची मृत्यू झाली. अशा प्रकारे महात्मा गांधीवर आपण किती प्रश्न बघितलो, याच्यातले हे 6 प्रश्न ते 5 प्रश्न झाले आपले ह्या एकाच प्रश्नावर. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया या व्हिडिओचा. दुसरा प्रश्न काय आहे बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तुम्ही बघू शकता. दुसरा प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला असा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे परुळेकर, दुसरा ऑप्शन आहे सावित्रीबाई फुले, तिसरा आहे सरस्वती जोशी, चौथा आहे ताराबाई शिंदे. यापैकी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला असा प्रश्न आहे. तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. याच्यामध्ये बघा करेक्ट ऑप्शन कोणतं येईल? ऑप्शन क्रमांक 4 ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे. मग आता ताराबाई शिंदे यांच्यावर पण प्रश्न काही वेळा विचारले आहेत. त्यांच्यावर कोणते प्रश्न विचारले आहेत आणि कोणते प्रश्न पडू शकतात ते प्रश्न आपण इथं बघूया. मेन टॉपिक आता बघा, इथं ताराबाई शिंदे यांचं स्त्री पुरुष तुलना हा पुस्तक पण आहे इथं आणि त्यांची फोटो पण आहे बघा. ताराबाई शिंदे यांचं जन्म विचारलं जातं तुम्हाला. जन्म किती आहे बघा, 1850 साली त्यांचं जन्म झालं. जन्मगाव विचारलं जाते कधी कधी. त्यांचं जन्मगाव काय आहे? बुलढाणा आहे. त्याच्यानंतर त्यांची ओळख विचारली जाते. त्यांची ओळख कशावरून त्यांची ओळख होते? एक स्त्रीवादी लेखिका आहेत त्यांनी. कोण आहेत एक स्त्रीवादी लेखिका? ताराबाई शिंदे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ताराबाई शिंदेवर या टाईपचे प्रश्न असे तयार होतात आणि ह्याबद्दल प्रश्न विचारलेले सुद्धा आहेत. मग आपण त्याच्यानंतर बघूया आपण तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्नाच्या ऐवजी डायरेक्ट चौथा प्रश्न आला, काय फरक पडत नाही. बघूया एक एक प्रश्न आपण. बघा चौथा प्रश्न काय आहे? जागतिक टपाल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आता जागतिक टपाल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो असा प्रश्न आहे. तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे 12 ऑक्टोबर, दुसरा ऑप्शन आहे 9 ऑक्टोबर, त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे 11 ऑक्टोबर, चौथा ऑप्शन आहे 12 ऑक्टोबर. याच्यापैकी तुम्हाला विचारायचं आहे टपाल दिन कोणत्या दिवशी, जागतिक टपाल दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो असं प्रश्न आहे. त्याचं ऑप्शन तुम्हाला सांगायचं आहे. याचं करेक्ट आन्सर जर तुम्ही बघितलं तर 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन साजरा करण्यात येतो. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. आता त्याच्यानंतरचा प्रश्न बघण्याच्या अगोदर जे काही आपलं टपाल आहे, टपाल सेवा आहे, भारतीय टपाल सेवा, याच्याबद्दल आपण थोडी माहिती बघूया. याच्याबद्दल पण प्रश्न विचारले जातात खूप वेळेस. हे कोणतं प्रकार आहे भारतातलं? भारत सरकारची एक एकाधिकार सेवा आहे. ही टपाल सेवा काय आहे? भारतीय टपाल सेवा भारत सरकारची एकाधिकार सेवा आहे. उद्योग कोणत्या क्षेत्रामध्ये करतो? तो टपाल सेवा पुरवणे ह्यांचं ते उद्योग असते. त्याची स्थापना कधी झाली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1764 साली भारतीय टपाल सेवाची स्थापना झाली. आणि मुख्यालय खूप महत्त्वाचं आहे. मुख्यालय कुठं आहे? नवी दिल्ली येथे भारतीय टपाल सेवाचं मुख्यालय आहे. अशा प्रकारे ही टपाल सेवाबद्दल माहिती झाली. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. 5वा प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला सुद्धा प्रश्न आहे. बघा, पुणे करार कधी झाला? पुणे करार हा कधी झाला
हे तुम्हाला सांगायचं आहे. पहिलं ऑप्शन आहे 1932, दुसरं आहे 1934, तिसरा ऑप्शन आहे 1936, चौथा ऑप्शन आहे 1938. मग पुणे करार कधी झाला हे तुम्हाला सांगायचं आहे. पुणे करार कधी झाला बघा, याचं करेक्ट ऑप्शन येईल 1932 साली पुणे करार झाला. 1932 साली काय झाला, पुणे करार झालेला आहे. आता पुणे करारबद्दल आपण थोडीफार माहिती बघूया. पुणे करार हा जो आहे तो पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या राजकीय नेत्यामध्ये झाला. या दोन राजकीय नेत्यामध्ये झाला. कोणाकोणामध्ये झाला पुणे करार? पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यामध्ये झाला. पुणे करारबद्दल तुम्हाला थोडी माहिती बघूया. त्याच्यानंतर बघा, दलितांना स्वतंत्र मतदारसंघ ऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या जागा द्याव्यात हा त्यांचा मुख्य मुद्दा होता. त्यांचा मुख्य मुद्दा काय होता? दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी प्रांतामध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या जागा द्याव्यात हा त्यांचा मुख्य मुद्दा होता. त्याच्यानंतर पुणे करारला आंबेडकर गांधी करार, गांधी आंबेडकर करार, एरवडा करार या नावाने सुद्धा ओळखले जाते. हे टॉपिक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एवढं सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुणे करारबद्दल याच्याबद्दल तुम्हाला एवढी माहिती असणे खूप आवश्यक आहे. ह्यावर सुद्धा तुमचे प्रश्न तयार होतात. त्याच्यानंतर बघूया आपण पुढचा प्रश्न. 6वा प्रश्न काय आहे? भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारतामधला सर्वात मोठा नागरी पुरस्कार कोणता असा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे भारतरत्न, दुसरा ऑप्शन आहे फिल्मफेअर, तिसरा ऑप्शन आहे पद्मविभूषण, चौथा ऑप्शन आहे अशोक चक्र. याच्यामधलं भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तुम्हाला सांगायचं आहे. याच्यामधलं जर करेक्ट ऑप्शन बघितलं आपण तर भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्याच्यानंतर हे एक पहिला नंबरचा सर्वात मोठा भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. दोन क्रमांकचा तर सर्वात मोठा पुरस्कार विचारलं भारताचं तर ते येऊन जाईल पद्मविभूषण, हे 2 क्रमांकचं आहे. पहिला क्रमांक आणि दुसरा क्रमांक ह्या 2 टॉपिकवरच प्रश्न विचारला जातो. पहिला क्रमांक कोणता आहे सर्वोच्च नागरी पुरस्काराचा? भारतरत्न. आणि दुसरा क्रमांक कोणता आहे? दुसरा क्रमांक आहे पद्मविभूषण, हा दुसरा क्रमांक आहे. आणि या प्रश्नाचा आन्सर होऊन जाईल भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्याच्यानंतर बघा, भारतरत्न पुरस्कारबद्दल थोडीफार माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. बघा, भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च काम करणाऱ्या भारतीयांची कीर्ती जगभरात वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात येतो. देशासाठी जो काही माणूस कार्य करतो, मोठे कार्य करतो, बाहेर देशामध्ये जाऊन आपल्या देशाची ओळख पटवतो, आपल्या देशाबद्दल जे काही आहे ते बाहेर देशातल्या माणसांना पण आपल्या देशाचं नाव मोठं झालं असं सर्व जो माणूस करतो, आपल्या देशाचं नाव जो माणूस मोठं करतो बाहेर देशामध्ये नेऊन, त्या सर्व माणसांना, त्या व्यक्तींना भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो. त्याच्यानंतर हे तुम्ही वाचू शकता जर तुम्हाला समजलं असेल तर डबल एकदा. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. 7वा प्रश्न काय आहे? लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे असा प्रश्न आहे. त्याच्यामधलं बघा, पहिला ऑप्शन आहे नाईल नदी, दुसरं रावी नदी, त्याच्यानंतर थेम्स नदी, त्याच्यानंतर यापैकी नाही. चौथा ऑप्शन काय आपलं? यापैकी नाही. मग याच्यामधलं करेक्ट ऑप्शन येऊन जाईल लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर बसलेलं आहे? थेम्स या नदीच्या काठावर लंडन हे शहर बसलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, याच्यामध्ये लंडन ही इंग्लंडची राजधानी आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लंडनबद्दल आपल्याला जास्त काही विचारत नाही. आपण महाराष्ट्र पोलिसाची परीक्षा देत असेल तर लंडन वगैरेचं काही जास्त विचारत नाही. त्यांचं फक्त राजधानी वगैरे विचारू शकतात. लंडन ही इंग्लंडची राजधानी आहे. इंग्लंडची राजधानी कोणती जर असा प्रश्न आला तर लंडन म्हणून टिक करायचं. आणि जर कोणी चॅनलवर कृपया नवीन असाल तर कृपया सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या प्लीज. त्याच्यानंतर बघा, आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे बघा, पंढरपूर हे शहर कोणत्या नदी काठावर वसलेलं आहे असा प्रश्न आहे. पंढरपूर हे शहर कोणत्या नदी काठावर वसलेलं आहे असा प्रश्न आहे. त्याच्यामधला ऑप्शन क्रमांक पहिला आहे गोदावरी, दुसरा आहे पूर्णा, तिसरा ऑप्शन आहे वारणा आणि चौथा ऑप्शन आहे भीमा. मग गोदावरी हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? भीमा नदीच्या काठावर पंढरपूर हे शहर वसलेलं आहे. पंढरपूर शहर हे भीमा नदीच्या काठावर वसलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल ऑप्शन क्रमांक 4 भीमा नदी. त्याच्यानंतरचा 9वा प्रश्न बघूया आपण. 9वा प्रश्न काय आहे बघा, राज्य राखीव पोलीस दल ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राज्य राखीव पोलीस दलची स्थापना कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न आहे. 1900 पहिला ऑप्शन आहे 1946, दुसरा ऑप्शन आहे 1948, तिसरा ऑप्शन आहे 1952, चौथा ऑप्शन आहे 1956. तुम्हाला सांगायचं आहे राज्य राखीव
पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली तुम्हाला सांगायचं आहे. याचं जर करेक्ट ऑप्शन जर बघितलं तर 1948 साली राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झाली. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. त्याच्यानंतरचा आपण 10वा प्रश्न बघूया. आझाद हिंद सेनाची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनाची स्थापना कोणी केली हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे सुभाषचंद्र बोस, दुसरा आहे लक्ष्मी स्वामीनाथ, तिसरा आहे रासबिहारी बोस, त्याच्यानंतर चौथा आहे यापैकी नाही. याचं जे करेक्ट ऑप्शन आहे याचं करेक्ट ऑप्शन होऊन जाईल बघा ऑप्शन 3 होऊन जाईल रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. आणि याच्यानंतरचा प्रश्न बघूया. याच्यानंतरचा प्रश्न बघा 11वा काय दिलेला आहे. सूर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे? सूर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे? एकूण ग्रहांची संख्या किती आहे असा प्रश्न विचारला. 7 ग्रह आहेत का? 8, 11, 13 याच्यापैकी तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे. याचं जर करेक्ट ऑप्शन जर बघितला सूर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या 8 ग्रहांची संख्या आहे. सूर्यमालेतील एकूण ग्रहांची 8 संख्या आहे. जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यानंतर बघा कृपया कोणी चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. याच टाईपचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. जर तुम्ही चॅनलच्या व्हिडिओजमध्ये गेलात तर खूप सारे सराव पेपर भेटून जातील तुम्हाला. हे 5वं सराव पेपर आहे. याच्या अगोदर 4 सराव पेपर झाले आहेत, तुम्ही ते पण बघून घ्या. एका प्रश्नावर जेवढे प्रश्न तयार होतात तेवढे प्रश्न मी इथं लिहिलेले आहे. तुम्हाला थेअरी सोबत दिलेले आहे. तुम्हाला समजून घ्यायला खूप व्यवस्थित जातं. जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.